पंढरीच्या वारीमध्ये असं काय आहे? पंढरीची वारी ही एकट्या दुकट्यानं करण्याचा विषय नाही. वारकरी कोण आहेत? तो परमार्थासाठी प्रपंच सोडत नाही आणि प्रपंचासाठी परमार्थही सोडत नाही. तर वारकरी हा सर्वात मोठा कर्मयोग आहे की आषाढी आणि कार्तिकी या दोनच पंढरपूरच्या वाऱ्या आहेत. आषाढी वारीलाच का जास्त गर्दी असते? वारीतच का सुख असतं बरं? एकदा पंढरीच्या वारीला आलास की पुन्हा तुला सांगायची गरज नाही पंढरीला ये. त्याचा जो आत्म्याचा विसावा आहे त्या विसाव्याकडे तो जातो. महाराष्ट्रातल्या एक नामवंत प्राध्यापक अशा म्हटल्या होत्या, पंढरीची वारी वारकरी संप्रदाय हे कालबाह्य झालेत, त्यांची आता काही गरज नाही. पालखी सोहळ्याचे जनक कोण असतील? वारीतलं रिंगण हा काय प्रकार असतो? चांदोबाच्या लिंबाखाली पहिला उभं रिंगण होतं. तिथं त्या प्रशासकीय नोंदींना सुद्धा वेळ लागायचा. श्री गुरु हैबतबाबा हरपळकर हे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा स्वतंत्र केला. का म्हणे ऐशी जयाची सत्ता, का तयानंता विसरली ती. ह्याच्यात फार मोठी टाकली भूमिका आहे बरं का. वारकऱ्यांचे खेळ या नावाचे स्वतंत्र प्रकरण आहेत. सासवडचा घाट हा वारीच्या वाटेतील सर्वात अवघड टप्प्यांपैकी एक टप्पा. आज जे घोड्यांचं स्वरूप दिसतंय ते फक्त एक प्रातिनिधिक स्वरूप. पांडुरंगाला काय लागतं? 10 खारका आणि 1 नारळ. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. तरुणांना जर तरुण जायचं असेल तर तरुणांनी वारी केली पाहिजे. अहो काय सांगू, यंदा असलं संकट माझ्यावर पडलं होतं. सगळे म्हणायचे बाबा रे बाबा, तुला पांडुरंगच तुझं संरक्षण करतो.